नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज BSc नर्सिंग ॲडमिशन बद्दल महाराष्ट्र स्टेटची एक नवीन नोटीस तुम्हाला बघायला भेटते। 16/8/2024 बद्दल तुम्हाला ही नवीन नोटीस बघायला भेटत आहे। नेमानं जर बघितलं तर आज आपल्याला एक SML लिस्ट मिळणार होती, पण आपल्याला SML लिस्ट जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेली नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर जी काय आपली आज एक नवीन नोटीस आलेली आहे, नोटीस नंबर 12, तर याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालती त्याची एकदम सविस्तर माहिती हवी असेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। पहा, BSc नर्सिंगसाठी जे काय अकॅडमिक इयर 2024-25 साठी ॲडमिशन प्रोसेस चालू आहे ना राज्यामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तर त्याच्याबद्दल ही नोटीस तुम्हाला बघायला भेटते। आतापर्यंत जी काय आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस होती ती चालू होती आणि आता सेकंड एक्सटेन्शन म्हणजे अगोदर एक रजिस्ट्रेशनचा नोटीस आलता, त्याच्यानंतर यांनी रजिस्ट्रेशनचा डेट आणखीन वाढवला होता, जो की आपला लास्ट PDF आलता त्यामध्ये। देन आता यांनी परत एकदा जे आहे ते सेकंड एक्सटेन्शन म्हणजे आणखीन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायची जी आहे ना ती डेट इन्क्रीज केलेली आहे। पण महत्त्वाची अपडेट हीच आहे की यांनी राऊंड 1चा पूर्ण टाइम टेबल या नोटीसमध्ये मेन्शन केलेला आहे। यामुळे आता ही जी आहे ती लास्ट संधी आहे विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगसाठी काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून अकॅडमिक इयर 2024-25 ला ॲडमिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं किंवा ॲडमिशन करायचं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पाठीमागे ज्या नोटीस रिलीज केल्या त्या नोटीसची डेट पण यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली तुम्हाला बघायला भेटते। तर पहा, यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जे काय तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि एक ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे कॅप राऊंडसाठी, तो 16/8/2024 पासून 19/8/2024 रात्री 11:59 PM पर्यंत तुम्ही तो फिल करू शकताय। त्याच्यानंतर तुम्हाला एक काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यासाठी एक पेमेंट करावं लागतं, जवळपास तुम्हाला 1000 रुपये या ठिकाणी पेमेंट चार्ज मिळतो आणि तो सर्व कॅटेगरीसाठी एक समान आहे, नॉन रिफंडेबल आहे। म्हणजे तुम्हाला सीट भेटो किंवा नाही भेटो ते पैसे तुम्हाला रिटर्न मिळत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर 16/8/2024 पासून 19/8/2024 रात्री 11:59 PM पर्यंत तुम्ही या ठिकाणी 1000 रुपये पेमेंट करू शकता आणि तुम्ही पेमेंट केलं म्हणजे तुमचा या ठिकाणी फॉर्म कंप्लीट होतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ना ते डॉक्युमेंट पूर्ण कलर स्कॅन करून ओरिजिनल PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागते। तुमचं पेमेंट झालं की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचं सेक्शन बघायला भेटतं, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं पडतं। तर जवळपास 16/8/2024 पासून 19/8/2024 रात्री 59 PM पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची पूर्ण संधी या ठिकाणी CET सेल देत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी काय SML लिस्ट किंवा स्टेट मेरिट लिस्ट येणार होती ना, तर ती लिस्ट तुम्हाला कधी मिळणार आहे, तर ती जवळपास 21/8/2024 ला तुम्हाला मिळून जाईल। आता मुलांचा डाऊट असा येतो की सर मेरिट लिस्ट म्हणजे काय राहतं, तर आता जे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फॉर्म फिल केले, नंतर डेट वाढल्याच्या नंतर फॉर्म फिल केले आणि आता जी डेट आहे करंटली, याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करतील ना, तर त्यांचा एक SML लिस्ट येतो, त्यामध्ये पूर्ण राज्यातील जे विद्यार्थी आहेत ना त्यांची तुम्हाला नेम बघायला भेटतील, ज्यांनी की ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला आहे, ज्यांचं की पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे, त्या पूर्ण विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला दिसन। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी रँकनुसार पण विद्यार्थ्याचे नावं दिसतील आणि तुमचा स्वतःचा कॅटेगरी रँक किती हे तुम्हाला बघायला भेटतं। ज्यावेळेस तुम्हाला SML लिस्ट येते तर SML लिस्टमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा रँक मिळतो। त्यानंतर तुम्हाला काय करणार आहे 5व्या पॉईंटमध्ये, तर तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स जी आहे ती कॅप राऊंडची भेटणार आहे। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय राहतं, जी की तुम्हाला 22/8/2024 ला दिली जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला टोटल गव्हर्नमेंट BSc नर्सिंगचे कॉलेज किती पार्टिसिपेट करतील, त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये समजा एक कॉलेज आहे, समजा JJ हॉस्पिटल, तर JJ हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये समजा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अकॅडमिक इयर 2024 साठी त्याची माहिती असेल। त्याचबरोबर टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करताय आणि टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून, टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून किंवा मग कॉलेज वाईज कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, तर ही पूर्ण माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये बघायला भेटते आणि तुम्हाला इथून एक अंदाज लागतो की तुम्हाला कॉलेज भेटेल का नाही भेटेल। कारण जर तुमचा कॅटेगरी रँक जेवढा येतो तेवढ्या जर तुमच्या कॅटेगरीच्या सीट असतील गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटच्या मिळून, तर तुम्हाला 100% खात्रीशीर ऑनलाईन सीट अलॉटमेंट होऊ शकतं। तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर महत्त्वाची अपडेट तुम्ही बघितली तर तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज बघायला भेटतील ते सर्व कॉलेज तुम्ही जे आहे ते चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतात। तर तुमची चॉईस फिलिंग कधी चालू होते, तुम्हाला एक 22/8/2024 ला जी आहे ती तुमची सीट मॅट्रिक्स येऊन जाणार आहे आणि तुमची ऑनलाईन प्रेफरन्स किंवा जी काय चॉईस फिलिंग आहे ना, तर ती तुमची 22/8/2024 पासून 25/8/2024 च्या दरम्यान तुम्हाला बघायला भेटते। रात्री 11:59 PM पर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात। आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला हीच आहे माझ्याकडून की चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड केली जात नाही, तर तुम्हाला ही प्रोसेस त्या टायमामध्येच करणं आहे। तुम्ही जर नाही केली तर देन तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होणार नाही, तुम्ही राऊंड 2 ला जे आहे ते नव्यानं चॉईस फिलिंग करून पार्टिसिपेट करू शकता, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुमची 22/8/2024 ते 25/8/2024 ला चॉईस फिलिंग चालणार आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 1 ची तुम्हाला कधी बघायला भेटेल, सिलेक्शन लिस्ट म्हणजे काय, जे विद्यार्थी ऑनलाईन प्रेफरन्समध्ये नाव टाकतील ना, तर तुम्हाला जे कॉलेज भेटतं ती एक लिस्ट येते। जर ह्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या पुढे कॉलेजचं नाव असेल म्हणजे तुम्हाला सीट अलॉटमेंट झाली, जर तुमच्या नावाच्या पुढे कॉलेजचं नाव नसेल
चॉईस नॉट अवेलेबल असेल, म्हणजे तुम्ही जेवढे कॉलेज टाकले होते त्यामध्ये तुमचे मार्क पुरेसे नव्हते म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सीट भेटली नाही, त्याचा मिनिंग असाच होतो. तर तुम्हाला 26/8/2024 ला राऊंड 1चा निकाल जो आहे तो बघायला भेटेल की कोणत्या मुलांना सीट भेटली, कोणत्या मुलांना जी आहे ती सीट नाही भेटली आहे. ते तुम्हाला 26/8/2024 ला बघायला भेटतं. आणि 26 तारखेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, तुमच्या नावासमोर कॉलेजचं नाव आहे, तर ते कॉलेज तुम्हाला मिळालं असं गृहीत धरलं जातं. मग तुम्हाला सीईटीसीएलच्या वेबसाईटवरून एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं पडतं, त्याचा प्रिंट काढणं पडतो, पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेणं पडतं, त्या कॉलेजचा जो काय फीस आहे त्याचा एक डीडी काढणं पडतं आणि ही सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी जाणं पडतं. ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन डीडीच्या फॉर्ममध्ये किंवा चेकमध्ये तुम्ही या ठिकाणी फीस पण घेऊन जाऊ शकताय. तर 27/8/2024 पासून 31/8/2024 तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे ते तुम्हाला ॲडमिशन घेण्याची संधी दिली जाते. या ठिकाणी तुमच्यापाशी 2 ऑप्शन बघायला भेटतील. एक तर तुम्ही या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊन तुमचं ॲडमिशन कंप्लीट करून त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री तुम्ही कंटिन्यू करू शकता, किंवा मग तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता आणि बेटरमेंटला अप्लाय करू शकता, जेणेकरून की तुम्ही राऊंड 2ची चॉईस फिलिंग करून राऊंड 2 मध्ये आणखीन चांगलं कॉलेज किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेज किंवा सगळ्यात बेस्ट कॉलेज कसं मिळेल यासाठी तुम्ही वेट करू शकता. तर हे 2 ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. तर या ठिकाणी यांनी पूर्णच्या पूर्ण जो आहे तो राऊंड 1चा टाइम टेबल दिलेला आहे. तुम्ही पीडीएफला परत एकदा रीड करू शकता. हीच पीडीएफ मी टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करत आहे, तर तुम्हाला तिथे पीडीएफ भेटेल, तुम्ही डाउनलोड करून तुमच्यापाशी ठेवून देऊ शकता, जेणेकरून की कोणत्या दिवशी तुम्हाला काय प्रोसेस करणं आहे ही गोष्ट तुमच्या एकदम परफेक्टली ध्यानामध्ये राहील. तर पहा, यांनी खाली मेन्शन केलं की जर समजा काय फरक आला किंवा जे काय पुढचा अपडेट राहील, पुढची जी काउन्सिलिंगची प्रोसेस राहील ती वेळोवेळी तुम्हाला महासीईटी जी काय आपली सीईटीसीएलची वेबसाईट आहे ना या ठिकाणी दिली जाईल. आणि तुम्ही जरी गुगलला जाऊन चेक करत नसाल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून राहा. आम्ही पण 100% तुमच्याबरोबर प्रत्येक अपडेट एकदम सविस्तर एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. तर पहा, ही होती जी की नवीन लेटेस्ट अपडेट आली तुमची महाराष्ट्र स्टेटची बीएससी नर्सिंगची. त्याच्यानंतर जीएनएम साठी एएनएम साठी पण एक नोटीस आला आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तुम्हाला जर आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल महाराष्ट्र स्टेटचा, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण माहिती शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्यासोबत कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल किंवा येणारी प्रत्येक नोटीस तुम्हाला एक्सप्लेन करून हवी असेल किंवा कोणत्या दिवशी तुम्हाला काय प्रोसेस करणं आहे ह्याची पूर्ण सविस्तर माहिती हवी असेल, तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की तुम्हाला एक 500 रुपीज चार्ज बघायला भेटतो. तर तुम्ही पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, आम्ही आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि तुम्हाला 100% ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत पूर्ण गाईड करू.